दिवाळीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना अहवाल द्या. नगरविकास विभागाचा सुधारित GR जारी. सर्व महानगरपालिकांना GR जारी. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुका आता दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली आहे. नगरविकास विभागानं सुधारित आदेश जारी करत 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रभाग रचनेचा अंतिम अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना सर्व महापालिकांना दिल्या. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य शासनानं प्रभाग रचनेचं वेळापत्रक जाहीर केलं होतं, पण आता 23 जून रोजी सुधारित आदेश काढून अहवाल सादरीकरणासाठीची मुदत वाढवण्यात आली. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यासह नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकाही दिवाळीनंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच निवडणुकांचं बिगुल हे दिवाळीनंतर वाजणार हे जवळपास निश्चित झालंय. सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेनुसार प्रथम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर नागरिकांकडून हरकती आणि आक्षेप मागवले जातील. मग या सर्व हरकतींवर सुनावणी होईल आणि त्यानंतरच प्रभाग रचनेला अंतिम मंजुरी मिळेल. सुधारित वेळापत्रक काय सांगतं? मुंबई महापालिकेनं 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेचा अंतिम अहवाल सादर करायचा आहे. नाशिकसह इतर लहान आणि मध्यम आकाराच्या महापालिकांसाठी ही अंतिम तारीख 13 ऑक्टोबर आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आली. राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेत की अहवाल जर वेळेत सादर झाला नाही तर कोणती मुदतवाढ किंवा विलंब मान्य केला जाणार नाही. त्यामुळे आता हे जवळपास निश्चित आहे की नाशिक महापालिकेसह राज्यभरातल्या सर्वच महापालिकांमध्ये निवडणुकांचं बिगुल हे दिवाळीनंतर वाजणारच. राज्यातील 29 महापालिका मतदानासाठी सज्ज होणार आहेत. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.